महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक विकास विभाग यांनी काढलेले जो परिपत्रक दिनांक 10 डिसेंबर 2025 ला निर्गमित झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा बघा दिनांक 18 डिसेंबर आजची 18 डिसेंबर तारीख आहे 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करण्याबाबत या ठिकाणी शासन निर्णय काय सांगतो ते पाहूया। दिनांक 18 डिसेंबर हा दिवस राज्य पातळीवर प्रतिवर्षी अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात यावा। या दृष्टीने या दिनांकास खालीलप्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत। एक अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्काची जाणीव व माहिती देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत। 2 सर्व जिल्ह्यात शाळा व महाविद्यालयामध्ये अशासकीय समाजसेवी संस्थांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते स्वयंसेवी गट व विद्यार्थी यांच्याकरता विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत। यामध्ये खालील बाबींचा समावेश असावा म्हणजे आपल्या शाळेमध्ये कोणकोणते उपक्रम घ्यावे लागणार तर भित्तिपत्रिका स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, उपरोक्त कार्यक्रमातील विजेत्यांना पारितोषिके, व्याख्यानमाला, चर्चासत्र, परिसंवाद। 3 महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगामार्फत अल्पसंख्याकांसाठी शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या मेळावे, चर्चासत्र इत्यादीद्वारे प्रसिद्धी देण्यात यावी। राज्यात हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबवण्यासाठी सर्व जिल्ह्यात सूचना देणे, कार्यक्रमाची रूपरेषा ठरवणे, कार्यक्रमाचे आयोजन मार्गदर्शन करणे इत्यादी जबाबदारी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाची राहील। तसेच जिल्ह्यात हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबवण्याची जबाबदारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात येत आहे। यासाठी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगास शासनाकडून सहाय्यक अनुदान लेखा शीर्षकाखाली प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या अनुदानातून रुपये 10 लाख इतक्या मर्यादेत खर्च करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे। सदस्यती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुका 2025 ची आदर्श आचारसंहिता लागू आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायती आदर्श आचारसंहितेचा राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 4/11/2025 रोजी एकत्रित आदेश निर्गमित केले आहेत। राज्य निवडणूक आयोगाचे सदर आदेश विचारात घेऊन अल्पसंख्याक हक्क दिवशी उपरोक्त कार्यक्रमाचे आयोजन करताना आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही। तसेच कार्यक्रमात राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार नाही याची देखील दक्षता घेण्यात यावी। अल्पसंख्याक हक्क दिवशी उपरोक्त सूचना आधारे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचा अहवाल सचिव महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग जिल्हाधिकारी यांनी शासनात प्रतिवर्षी सादर करावा। या ठिकाणी डिजिटल स्वरूपाची स्वाक्षरी आहे। अशा प्रकारे आपल्याला आज 18 डिसेंबर 2025 अल्पसंख्याक हक्क दिवस आपल्या शाळेमध्ये साजरा करून आपल्याला उपक्रम घ्यायचे आहेत। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।